एक प्रश्न मनामध्ये नेहमी येतो, की ह्या चिवड्याचं जे नाव आहे, कोंडाजी चिवडा, असं का आहे आणि याच्या मागे काय स्टोरी आहे? कोंडाजी गुणाजी वावरे हे माझे आजसासरे होते. कोंडाजी चिवडाची सुरुवातच त्यांनी केली होती. ते कोर्टात कामाला होते. मग त्यांना त्यांच्या मित्राने सुचवलं, की "तू चिवडा बनव." ॲक्चुअली त्यांचं नोकरीमध्ये मन रमत नव्हतं. मित्राबरोबर जाऊन सगळं थोडं-थोडं मटेरियल घेऊन घरी आले आणि ज्या आजी होत्या आमच्या, त्यांना ते मटेरियल देऊन त्यांना सांगितलं, की "तुम्हाला हा चिवडा बनवायचा आहे." त्यावेळेस फक्त चिवडा दिवाळीतच बनायचा. त्यांनाही आश्चर्य वाटलं, की आता मधीच काय आज चिवडा बनवायला सांगतायत. त्यांनी चिवडा बनवला. 1 ते 1.5 किलो चिवडा झाला होता त्यावेळेस. त्या काळामध्ये एकच कॉलेज होतं, के-टी-एच-एम आता जे नाव आहे ते. त्या कॉलेजच्या बाहेर ते असं चुमडी करून कपड्याची त्याच्यावरती पाटी ठेवून त्याच्यात तो चिवडा घेऊन कॉलेजच्या बाहेर बसले विकायला. एकाने घेतला, मग दुसऱ्याने घेतला असं करत 1 ते 1.5 तासामध्ये तो चिवडा पूर्ण संपला, विकला गेला आणि मुलांना ते आवडलं खूप. ₹11 त्यांना ते चिवडा विकून पैसे मिळाले होते. तर ते त्यांच्या मित्रांनी सांगितलं, की हा शुभ आकडा आहे. हळू-हळू मग चिवडा त्या त्या पैशातून अजून मटेरियल आणून अजून चिवडा आणला. चिवडा बनवला, तो विकला. मग हळू ते गोदातीरी जायला लागले. तिथं संध्याकाळी जायचे, सकाळी कॉलेजच्या बाहेर बसायचे. त्याच्यानंतर मग त्यांनी भद्रकाली मार्केटमध्ये ₹100 मध्ये ती जागा घेतलेली आहे, जिथं आता आमचं जुनं घर आहे. ती भट्टीसाठी ती जागा घेतली आणि तिथून चिवडा बनवायला सुरुवात झाली.